तरीही रात्री 3:30 वाजता इतकं ओरडण्याचा आवाज येत होता. तर काल रात्री त्या पिल्लूला सलाईन दिली होती. त्यानंतरही हाच अपडेट आहे की त्यांनी म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये काही असं एवढी रिकव्हरी नाही वाटली. त्याला सलाईनसाठी जेव्हा आपण ते इंजेक्ट करतो म्हणजे ते सुई टाकतो ना, तेव्हा त्याचं म्हणजे ते काय म्हणतात ना, ती नस मिळत नव्हती डॉक्टरांना. सो प्रॉब्लेम होत होता, कारण ऑब्व्हियसली ते असं म्हटले की त्याचं ब्लिडिंग जास्त झालंय म्हणून असा प्रॉब्लेम होत असेल मे बी. 2 सलाईन अँड आय थिंक 2 इंजेक्शन दिलेत त्यांनी. रात्री तो झोपला होता बऱ्यापैकी. त्याला सुंदर असं सेटअप करून दिलं, थोडंसं हाईटवर केलं आणि थोडंसं टेरेसवरती असा छज्जा आहे त्याच्या खाली त्याला झोपी घातलं, म्हणजे पाऊस वगैरे आला तरी त्याला प्रॉब्लेम होणार नाही. तरीही रात्री 3:30 वाजता इतकं ओरडण्याचा आवाज येत होता. त्याला थंडी वगैरे वाजत होती. मग तिथे छानपैकी असून 2-3 गोण्या टाकल्या. त्याच्यावर एक असं काय म्हणतात ते बसायचं असतं ना, कापडाच्या चटाई, कापडाची असते चटाई तर नाही, आसन वगैरे म्हणतो आम्ही त्याला. तर ते टाकलं, त्याच्यावरती त्याला झोपी घातलं आणि एक कॉटनचा जाड कपडा होता त्याच्यावर असं ओढायला दिलं. त्याला छान असं सुंदर सेटअप केलं त्याचं झोपायचं. आणि येस, तो फायनली सुंदर असा झोपला. आता मी सकाळी त्याला बघून आले तर काही नाही, ठीक आहे, नॉर्मल आहे, फिरतोय तो टेरेसवर. थोडंफार रात्री पण त्याला ब्लिडिंग झाली, रात्रीचे कपडे वगैरे खराब झाले. सो ही आतापर्यंतची अपडेट आहे. मला वरती यावं लागलं. तुमचे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन मी जे लिहून ठेवले होते ते इथे आहे. सो मी सगळ्यांचे रिप्लाय करणार आहे. व्हिडिओ एंड पर्यंत बघा. मी वरती ह्यासाठी यावं लागलं की मम्मी टीव्ही बघतीये अँड तिला जास्त इम्पॉर्टंट आहे टीव्ही बघणं ऑब्व्हियसली. ओके, सो खूप जणांचा हा प्रश्न आहे की मॅम तुम्ही तर करून टाकलं, आम्ही कसं करणार. जेव्हा मी सुरुवात केली होती मी पण एकदम झिरोवर होती. मला काहीच नॉलेज वगैरे नव्हतं. सगळ्या गोष्टी मी इथे प्लॅटफॉर्मवर शिकली आहे. आणि इथे तुम्हाला वीकली 4 लाईव्ह सेशन होतात, हिंदी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये. मी आहे मराठी मेंटॉरशिप प्रोव्हाइड करायला. ऑब्व्हियसली महाराष्ट्राची आहे, हा बेनिफिट तुम्हाला माझ्या मेंटॉरशिपचा झाला पाहिजे. सो माझे जेवढे पण सेशन होतात मराठीमध्ये होतात. हाऊसवाईफ पण आहे, जॉब करणारे लोक पण आहेत, सगळेच आहेत माझ्या मेंटॉरशिपमध्ये. 1500+ लोक, म्हणजे ऑब्व्हियसली खूपच लोक आहे. सो ते त्यांचं मग टाइम मॅनेज जर नाही झाला तर ऑब्व्हियसली त्यांना मग ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो. आणि तो प्रॉब्लेम नाही व्हावा म्हणून मी माझे जे सेशन्स आहेत ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ठेवते की जर कुणाचं काही मिस आउट झालं त्यांना मी ते विदिन 24 आवर्स शेअर करून देते. सो त्या गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही. आणि कोणतीही गोष्ट नाही समजली त्याचा ऍक्सेस पण मी त्यांना एवढा देते की ग्रुपमध्ये डिस्कशन्स वगैरे होतात तेव्हा मग ते तिथे माझे बाकीचे जे मेंबर्स आहेत ज्यांनी लाखोमध्ये हजारोमध्ये कमवलेलं आहे त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार ते तिथे त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात आणि एकमेकांना हेल्प करतात. सो येस, माझ्या मेंटॉरशिपमध्ये हा बेनिफिट आहे की माझा पर्सनल मेंटॉरशिप मिळेल, ग्रुप ऍक्सेस मिळेल, टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुप ऍक्सेस, प्लस माझे जे बाकी मेंबर्स आहेत तेही तुम्हाला ग्रो करण्यामध्ये ऑब्व्हियसली सपोर्ट करतील. अँड राहिली गोष्ट की तुम्ही माझ्यासोबत कॉलवर वगैरे, तर आफ्टर रजिस्ट्रेशन यू विल गेट माय पर्सनल नंबर ऍक्सेस. कधीही काहीही प्रॉब्लेम अर्जंट असली तुम्ही मला कॉल करू शकता. सो त्या गोष्टीचं बिलकुल टेन्शन नाही आहे. ओके, फ्रीलान्सिंग, कॉपी रायटिंग, कॉन्टेंट रायटिंगचे प्रॉपर सेशन्स आहेत. सो ते त्यांच्या सेशन्सच्या बेसिसवर, आता कालच मी माझे 2 स्टुडंट्स आहेत त्यांचे फीडबॅक मला आले. एक जी आहे ती 19 वर्षाची विनया, तिने जॉब क्रॅक केली आहे कॉन्टेंट कॉपी रायटिंग. ती वर्क फ्रॉम होमच आहे आणि 19 वर्षाची आहे. कॉलेज करून ती हे सगळं करते आणि ऑब्व्हियसली 30,000 19 वर्षाच्या मुलीसाठी खूप मोठी अमाऊंट आहे. सो तिचा एक फीडबॅक आलाय. तिने तिचं एवढ्यात कमी वयामध्ये तिने तिचं करिअर स्टार्ट केलंय. एवढी मस्त स्किल्स शिकून तिने जॉब क्रॅक केली आहे. दुसरी एक पूजा शेडगे म्हणून ताई आहेत, त्या भरपूर वेळेपासून मला कनेक्टेड आहेत. त्या म्हणजे मी लिटरली सांगते की त्या मल्टीटास्क खूप बऱ्या प्रकारे करतात. त्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून अर्न करतात. बिझगुरुकुलच्या कोर्सेसच्या मदतीने, पब्लिक स्पीकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना जस्ट सजेस्ट केला होता. पण एक सजेस्ट करणं आणि समोरच्याने त्या गोष्टीला पिक करून त्या गोष्टीला सिरियस घेणं, दोन्ही गोष्टी खूप डिफरंट असते. सो त्या ताईंनी ते सिरियस घेतलं, त्याच्यावर आपलं करिअर बिल्ड करायचा असा विचार केला, स्वतःवर विश्वास ठेवून त्यांनी ते सगळं सिरियसनेसने केलं. अँड येस, कालच मला त्यांचाही फीडबॅक आला. त्यांना 9 लाखाचं पॅकेज मिळालंय. हे एक ताई आहे ज्या कॅनव्हा डिझायनिंगचा कोर्स इथून करून त्यांनी स्वतःचं खूप सुंदर असं छोटंसं बिझनेस तयार केलंय. इन्व्हिटेशन कार्ड वगैरे ते घरूनच सगळ्या गोष्टी करतात. सो कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आणि ते फ्रीलान्सिंग करताय. आणि खूप सुंदर असे कोर्सेस आहे ज्यांच्या मदतीने आता 32+ हाय पेइंग स्किल्स आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं
आरामशीर करिअर बिल्ड करू शकता. आणि सपोर्ट करायला मी आहे, बिझगुरुकुल सपोर्ट टीम आहे. तुम्ही कॉलवरही कनेक्ट करू शकता. ते कोर्सेस ऍक्सेस हिंदी इंग्लिशमध्ये आहे, मराठी मेंटरशिप माझी आहे. काही समजलं नाही मी मराठीमध्ये एक्सप्लेन करून देईल. सो या गोष्टी. आता सेल्फ डाऊट तुम्हाला येणार की लाईक मी करू शकतो का, तर का नाही. जर एवढे लोक करताय मग तुम्ही का नाही करू शकत. जर एक सेल्फ डाऊट, मी जर एक्झाम्पल द्यायला गेले तर 5 वर्षाचं लहान लेकरू असतं आणि 50-60 वर्षाचे वृद्ध लोक असतात. त्यांनाही जर एखादी नवीन गोष्ट करायला लावली तर तेही घाबरतात, राईट. मग भीती ही सगळ्यांना वाटत असते. आणि तुम्हाला काय वाटतं, मला भीती वाटली नसेल का, माझे जे बाकीचे स्टुडंट आहेत त्यांना भीती वाटली नसेल का. ऑब्व्हियसली सगळ्यांना भीती वाटते, पण त्या भीतीच्या पोटी आपण आपल्याला बॅक जायचं खूप मोठी चूक आहे, राईट. फक्त ते एक थोड्या वेळेची भीती आहे, सेल्फ डाऊट आहे, तो थोड्या वेळेसाठी असतो. आणि त्या सेल्फ डाऊटमुळे आपण आपली ग्रोथ जर कॉम्प्रोमाइज करतो तर आपल्यापेक्षा जास्त काय म्हणतात चुकीचा पर्सन कोणीच असू शकत नाही. सेल्फ डाऊट सगळ्यांना होतात. श्रीकृष्ण जे आहेत त्यांनी एवढं मोठं महाभारत वगैरे झालंय. अर्जुनाला सुद्धा सेल्फ डाऊट झाला होता. तो तर खूप ज्ञानी होता, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी सेल्फ डाऊट सगळ्यांना येतात. सो टेन्शन करायची काहीच गरज नाही. भीती सगळ्यांना वाटते, पण जेव्हा आपण हळूहळू कोणतीही गोष्ट शिकायला सुरुवात करतो या सगळ्या गोष्टी इझी होत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कुठेतरी वाचलं, कोणतीही सोपी गोष्ट कधीतरी अवघड होती, प्रॅक्टिस केल्यानंतर ती सोपी झाली. सो तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिस करताय, स्वतःवर विश्वास करताय, तर ऑब्व्हियसली तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्ट करू शकता. अजून काय क्वेश्चन होते. वेळेचं डोंट हॅव टाइम, तर ह्याचं काहीच नाहीये. 2 ते 3 तास मी तुम्हाला जसं सांगितलं, 1 ते 2 तास जरी तुम्ही केलं मोर दॅन इनफ आहे. तुम्ही तुमचं जॉब, स्टडी लाईफ किंवा हाऊस वाईफ असाल तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता. 1-2 तास सगळ्यांकडे असतात. लीगल आहे का हा प्रश्न मला खूप लोक विचारतात. mca.gov.in गव्हर्नमेंट रजिस्टर्ड वेबसाईट आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाईटवर जा, गुगलवर टाका. मी इथे स्क्रीन रेकॉर्डिंग टाकते, गुगलवर टाका मिनिस्ट्री डाटा सर्व्हिसेस. तुम्हाला फर्स्ट ऑप्शन येईल डाटा सर्व्हिसेस V3 असा, त्यावर क्लिक करा. मग तिथे एक सर्च बारचा आयकॉन येईल. झूम करून जर तुम्ही वरती बघितलं, mca.gov ऑफ इंडियाची वेबसाईट आहे असं दिसून येईल. सर्च बार येईल, तिथे BIZGURUKUL बिझगुरुकुल टाकून बघा. तिथे कॅप्चा येईल, तो फिल करा आणि तिथे तुम्हाला दिसेल बिझगुरुकुल ऍक्टिव्ह आहे. सो जी कंपनी कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाईटवर ऍक्टिव्ह असते ती ऑब्व्हियसली 100% लीगल आणि जेन्युइन आहे. एवढे सारे फीडबॅक्स आहेत, तिथे तुम्ही स्वतः जाऊन चेकआउट करू शकता. बाकी माझ्या हायलाइट्समध्ये तुम्हाला स्टोरीजमध्ये भरपूर लोकांचे फीडबॅक दिसून येतील. ऑब्व्हियसली तुम्ही जर स्टार्ट केलं तर तुमचेही फीडबॅक्स तुम्हाला स्वतःला माझी मेंटॉरशिप वगैरे कशी असते ते सगळं माहीत पडेल. आणि तिसरी गोष्ट अजून काय होती, माझ्या बँकेमध्ये जो पैसा आला तुम्ही ते चेकआउट केलं, 2% TDS डिडक्ट होऊन माझ्या बँकेमध्ये तो पैसा आलेला आहे, राईट. आधी 5% कट व्हायचं, पण आता काही गव्हर्नमेंट रूल चेंज झाले असेल तर आता 2% गव्हर्नमेंट TDS डिडक्ट होऊन मला तो पैसा येतो, राईट. मी ITR सुद्धा फाईल करते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जो स्टॉक, टेडेक्स स्टॉक्स, हे जे मोर दॅन 40 मिलियन सबस्क्रायबर आहे युट्यूबवर, त्यांनी बिझगुरुकुलला फीचर केलं होतं. सगळ्यात मेन गोष्ट, भारतीय उद्योगरत्न पुरस्कार भेटलेला आहे बिझगुरुकुलला, जो की छोटा मोठा पुरस्कार नाहीये. हा पुरस्कार खूप मोठा सन्मान आहे, जे डॉक्टर बत्रा यांनी दिलेला आहे. ते पद्मश्री अवॉर्डी आहे, त्यांनी हा पुरस्कार दिला. एटेक प्लॅटफॉर्म आहे, एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही स्किल्स लर्न करून अर्न करू शकता. तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी खूप सारे मल्टिपल इन्कम सोर्सेस बिल्ड करू शकता. 32+ हाय पेइंग स्किल्सचा तुम्हाला इथे ऍक्सेस भेटतो. सो ऑब्व्हियसली तुमच्या करिअरला तुम्ही खूप सुंदर अशी सुरुवात इथे देऊ शकता. काय करावे लागते हा प्रश्न पण खूप मला येतो. सो मी ह्या व्हिडिओलाच एक अजून व्हिडिओ टॅग करून देईल, डिटेल इन्फॉर्मेशन असणार आहे त्यामध्ये. त्यावर जस्ट क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. एक शॉर्ट इन्फो देते. 32+ हाय पेइंग स्किल्स, त्यामध्ये कॉन्टेंट रायटिंग, कॉपी रायटिंग, पब्लिक स्पीकिंग, पॉडकास्ट मास्टरी, युट्यूब मास्टरी, इंस्टाग्राम मास्टरमाइंड, लिंक्डइन मास्टरी, लाईक गुगल ऍड्स, फेसबुक ऍड्स, अजून असे 32+. मी इथे चार्ट लावतीये, तो चेकआउट करा. एवढे सगळे स्किल्स आहे. तुम्हाला 1 नाही आली, 2 नाही आली, 3 नाही आली, 10 नाही आल्या, 5 नाही आल्या, 32. एवढ्या स्किल्स मधून जर तुम्ही एक जरी स्किल शिकला, त्यामध्ये त्या स्किलला मॉनिटाईज कसं करायचं तेही ते शिकवतात. त्या स्किल्सच्या थ्रू मॉनिटाईज करून सगळ्या गोष्टी तुम्ही इन्कम कसं जनरेट करू शकता ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला ट्रेनिंग्समध्ये शिकवल्या जातात, राईट. सो स्किल्स लिस्ट इथे आहे. तुम्ही एक स्किल ना गुगलवर जाऊन सर्च करा आणि त्याचं एक नॉर्मली अॅन्युअल इन्कम इंडियामध्ये किती असतो हे सगळं जर तुम्ही चेकआउट केलं, तुम्ही बिंदास
म्हणजे समजू शकता की ह्या स्किल्सचा बेनिफिट किती जास्त आहे. फेसबुक ॲड्स, गुगल ॲड्स, कॅनवा, AI टूल्स, ChatGPT, ज्याच्या विना आज भरपूर लोक म्हणजे जॉबलेस झाले. ज्यांना ChatGPT AI वापरता येत नाही त्यांच्या खूप जणांच्या जॉब्स जात आहे, राईट. सो डिजिटल स्किल्स शिकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्या स्किल्स जर तुम्हाला येतात तुम्ही मार्केटमध्ये कुठेही सर्व्हाइव्ह करू शकता. वर्क फ्रॉम होम करा, जॉब करा. तुम्ही जॉब जर करत असाल तर ह्या टूल्सला शिकून तुम्ही तुमचे जॉबमध्ये प्रमोशन्स घेऊ शकता. असे माझे कित्येक स्टुडंट आहेत, त्यांनी त्यांच्या जॉबमध्ये त्यांची सॅलरी सुद्धा इन्क्रीज झाली होती. मी नंतर इथे स्क्रीनशॉट टाकून देईल, तुम्ही ते चेकआउट करा बिंदास, राईट. सो तुम्ही ह्या स्किल्स शिकून तुमच्या जॉबमध्ये सुद्धा ग्रोथ करू शकता. सो हे आहे. अजून काय आहे, हा, इथे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जसं की मी सांगितलं त्यासोबत तुम्ही अफिलिएटही करू शकता, फ्रीलान्सिंग करू शकता. तुम्ही जेव्हा व्हॉट्सअपला कनेक्ट कराल मला एकदा अजून विचारून घ्या, मी तुम्हाला एक ऑडिओ पाठवून देईल, त्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळून जाईल. अजून एक गोष्ट, मला फ्रीलान्सिंग तर करायची पण मी फेसलेस करू शकते का? सोशल मीडियाचा वापर करून विदाऊट माझा फेस रिव्हील करता मी या सगळ्या गोष्टी करू शकते का? देन येस, तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून विदाऊट तुमचा फेस रिव्हील करता ही अर्न करू शकता. विथ अफिलिएट, विदाऊट अफिलिएट, फ्रीलान्सिंग पण करा. फ्रीलान्सिंग मध्ये पण फेस दाखवायचं तर दाखवा, नाही दाखवायचा नका दाखवू. काहीच असं कंपल्शन नाही आहे. खूप जणांचा हा प्रॉब्लेम असतो की मॅम आम्हाला हे पॉसिबल नाही आहे, मला कम्फर्टेबल नाही आहे मी सध्या तरी असं. देन तुम्ही करू शकता. फक्त लर्निंग माइंडसेट असेल बिनधास्त करू शकता. टेन्शन घेण्याचं काही एक कारण नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे ट्रेनिंगमध्ये शिकवली जाते. लहान लेकराला जसं हात पकडून चालवलं जातं तसं प्रत्येक गोष्ट इथे लहानातली लहान इथे तुम्हाला शिकवली जाते. फक्त एक गोष्टीची अट आहे, तुमचा लर्निंग माइंडसेट असला पाहिजे. विदाउट लर्निंग माइंडसेट काहीच पॉसिबल नाहीये, ठीक आहे. किती दिवसात इन्कम होईल, लास्ट क्वेश्चन. किती दिवसात, तर हे डिपेंड करतं तुमच्यावर की तुम्ही किती जास्त ह्या गोष्टींवर मेहनत घेताय. आता लेट सपोज एखाद्या पर्सनने स्टार्ट केलं आणि त्यांनी 7 दिवसापर्यंत फुल मेहनत केली आहे, पण 7 दिवसामध्ये फुल मेहनत म्हणजे किती, 2 तास जास्तीत जास्त. 2 तास डेलीचे दिले 7 दिवस. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम आले, 15 दिवस गायब, 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर गायब, काहीच प्रॉब्लेम नाही. कोर्सेसचा ऍक्सेस लाईफ टाईम राहील. पण तुमच्या ग्रोथमध्ये तर डिले झाला ना, तर मी एकच गोष्ट सांगते, कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली आणि मी जर ट्रेनिंग प्रॉपर तुम्हाला देत आहे. आता सुपर 20 बॅच पण चालू आहे, त्यामध्ये 3 रजिस्ट्रेशन ऑलरेडी डन झालंय, 3 नाही 4, आणि आता फक्त 16 सीट्स बाकी आहे. ज्यामध्ये मी महिन्यामध्ये फक्त ते 20च लोकांना मेंटॉरशिप प्रोव्हाइड करते. सो ते सेशन चालू आहे. 3 जुलैला माझं सेशन होणार आहे. त्यामध्ये कॉपी रायटिंग, कॉन्टेंट रायटिंग, ChatGPT AI टूल स्वतःच्या करिअरमध्ये तुम्ही कशी त्यांची हेल्प घेऊ शकता हे डिटेल्ड सेशनमध्ये मी सांगणार आहे, ठीक आहे. सो जर तुम्हाला त्या बॅचचा ऍक्सेस पाहिजे तर तुम्ही आता लगेच ह्या व्हिडिओला मला रिप्लाय करू शकता. देन मी तुम्हाला प्रोसेस सांगून देईल. मेन काय होतं की मी क्वेश्चन विसरली यार, अर्निंग कधी होईल. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही तुमच्या ग्रोथला किती म्हणजे व्यवस्थित घेताय. जर तुम्ही, मी तुम्हाला या गोष्टीची श्युरिटी देते की जर तुम्ही प्रत्येक गोष्ट कोर्समध्ये जेवढ्या गोष्टी मेहनतीने, एफर्ट्स टाकून ट्रेनर्सने मी तुम्हाला शिकवले आहे तर टू द पॉइंट तुम्ही जर केल्या, विदिन अ मंथ, जे जास्त हुशार लोक आहेत विदिन अ मंथ त्याची इन्कम स्टार्ट होते, ठीक आहे. आणि जे थोडंसं तुम्हाला असं सेल्फ डाऊट आहे की मला थोडं शिकायला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला, जास्तीत जास्त 2 महिने, पण कन्सिस्टन्सी लागेल. सो जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जी ट्रेनिंग्समध्ये शिकवलेली आहे ती टू द पॉइंट तुम्ही फॉलो केली आहे, सिरियस घेतलंय, प्रत्येक गोष्टीला कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली आहे, डेडिकेटेडली तुम्ही 2 ते 3 तास देताय, देन तुमची 2 महिन्यामध्ये इन्कम चालू होऊन जाते, ठीक आहे. आता मी ऑब्व्हियसली व्हिडिओ थोडा मोठा झालाय, पण मी खूप साऱ्या गोष्टींचे जे तुमचे डाऊट्स आहे ते क्लिअर केलेले आहे. बँक स्टेटमेंट मी तुम्हाला शेअर केलाय, तोही तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या. 15 दिवसाची इन्कम जी आहे, 15 दिवसाची इन्कम तुम्ही विचार करा. 15 दिवसाची इन्कम 3,77,006 रुपये माझ्या बँकेला क्रेडिट झाले, ते तुम्ही तिथे चेकआउट केलेलं आहे. सो 15 दिवसामध्ये जवळपास ऑलमोस्ट 4 लाख रुपये कमवणं एका मिडल क्लास मुलीसाठी नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. पण सोशल मीडियाने पूर्ण लाईफ चेंज झाली आहे. तुम्ही पण तुमची लाईफ चेंज करू शकता जर तुम्हाला सुरुवात करायची असेल. आय होप तुमचे सगळे डाऊट्स मी इथे क्लिअर केलेले आहे. सुपर 20 बॅचमध्ये ऍक्सेस लागत असेल तर आधी डिटेल्ड व्हिडिओ एकदा मी टॅग करणार आहे, तो चेकआउट करा आणि मला व्हॉट्सअपला रिप्लाय करा. व्हॉट्सअप नंबर कुठे भेटेल ते डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करते तिथून. आणि मी तुम्हाला जसं की सांगितलं होतं, बँक स्टेटमेंट बघायचं आहे भरपूर लोकांना माझा,
तर येस, मी आता साधारणतः जेवढी पण अमाऊंट आहे मागच्या 15 दिवसामध्ये मी विड्रॉ नाही केली आहे. सो बघूया फटाफट की लाईव्ह बँक स्टेटमेंट. मला तर आधी विड्रॉ करायचं आहे, तर ऑब्व्हियसली मी तुमच्या समोरच विड्रॉ करणार आहे. सो तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजून येतील. ठीक आहे, चला विड्रॉ करूया. पासवर्ड टाकते, 1 सेकंड. डन. सो इथे तुम्ही चेकआउट करू शकता. 3,77,006 म्हणजे तुम्ही बघू शकता 3,77,006 रुपये हे मला विड्रॉ करायचे. आणि हे मी विड्रॉ केलेले आहे मागच्या काही महिन्यामध्ये. हे विड्रॉची सिस्टीम आता जस्ट आली आहे बिजगुरुकुलमध्ये. आधी डिरेक्टली 7 डेजमध्ये विड्रॉ होत म्हणजे ऑटोमॅटिकली बँकमध्ये क्रेडिट होऊन जायचे. आता हा सिस्टम आहे की आपल्याला हे जे अमाऊंट आहे आपल्याला जेव्हाही विड्रॉ करायची आहे, मध्यरात्री सुद्धा विड्रॉ करायची आहे, तर ती 15 दिवसामध्ये 3,77,006 रुपये कमवले आणि ते मी अजून विड्रॉ नाही केले. ठीक आहे, तर मी इथे ते ऑप्शन आहे, मी आता इथे सिलेक्ट ऑल करते. ठीक आहे, हे सगळं सिलेक्ट झालंय. मला हे विड्रॉ करायचे. आता मला एक OTP, 1 सेकंड, माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये येईल. मी OTP टाकते. ओके, सो आता हे मी OTP वगैरे टाकलंय. इन प्रोग्रेस दाखवत आहे आणि आय थिंक सो ते आता झाले असतील विड्रॉ. इथे अमाऊंट चेंज झाली आहे, तुम्ही बघा. आणि फोनपेचं अकाउंट चेक करून घेऊ. बॅलन्स ठीक आहे, चेक बॅलन्स आलंय की नाही पैसे ते तर कळायला पाहिजे ना. सो हे देवा, किती लोड खाणार. ठीक आहे, मी पासकी दाबते. येस, तुम्ही इथे चेकआउट करू शकता. तुमच्या समोर लाईव्ह आहे 3,86,931 रुपीज. ठीक आहे, सो हे माझ्या बँकेमध्ये क्रेडिट झालेत. नॉलेज टाइम टू टाइम अपडेट्स मिळत राहाव्या आणि माझी जर्नी तुम्हाला दिसत राहावी की यार मी 1.5 करोड कमवला आहे 2.5 वर्षामध्ये. सो इट्स नॉट अ जोक. लिगल आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. सो तुम्हीही ती गोष्ट करू शकता. सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. कुठून तरी तुम्ही सुरुवात करा. सगळ्या गोष्टींचा ऍक्सेस घ्या, शिका, तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म करा. कुठेही मदतीची गरज पडली, मी आणि माझी पूर्ण कम्युनिटी आहे तुम्हाला गाईड करायला. लर्निंग माइंडसेट असेल तर नक्की सुरुवात करा. आम्ही आहोत तुम्हाला गाईड करायला. चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि कॉमेंट करा येस जर तुम्हाला माझी पर्सनल गायडन्स लागते. कॉमेंट सेक्शनमध्ये फर्स्ट पिन केलेला मेसेज म्हणजे माझा व्हॉट्सअप नंबर असेल, तिथेही तुम्ही मला कनेक्ट करू शकता. थँक्यू सो मच.